प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. माझं नाव वैभव अविनाश लोंढे. न्यू लाईफ मोमेंटम इंटरनॅशनल हिंदी चर्च या ठिकाणी नायगाव दादर या ठिकाणी आमची सभा होत असते. पण लॉकडाऊनच्या या समस्येमुळे चर्चेसमध्ये जाता येत नाही, भाग घेता येत नाही. पण एक संकल्पना आहे की आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो ऑनलाईन चर्चच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतं की आजचा हा विषय आहे किंवा आजची साक्ष आहे, आजचं येणारं वचन आहे, हे उद्याच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरणार आहे. आणि सभेला सुरुवात करण्यापूर्वी वचनाला पुढे जाण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करू, देवाजवळ मागणं मागू आणि सर्व आपण जे काही आहे ते आपण देवाला समर्पित करू. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू. प्रभूजी, तुला धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो. पुन्हा एकदा या ऑनलाईन चर्चच्या संकल्पनेतून तू आम्हाला एकमेकांबरोबर आम्ही जोडले गेलो आहोत, त्याच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण प्रभू येशू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी भक्ती करतो, तुझी आठवण करतो. आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वजण एक चित्ताचे होतो, एक मनाचे होतो. ज्या गोष्टींविषयी आम्ही एकत्र जमलो आहोत की केवळ तुझी स्तुती आणि केवळ तुझी आराधना. देवा, धन्यवाद देतो. प्रभू येशू, आज ज्या प्रकारची साक्ष तू आज माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाच्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये दिलीस आणि येणारं वचन प्रभू येशू हे आशीर्वादाचं कर. आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे, येणाऱ्या साक्षीमधून, प्रभूजी, येणाऱ्या वचनामधून अनेक लोकांचा उद्धार होईल. अनेक लोक तुझ्या राज्यामध्ये येतील, अनेक लोक उत्साहित होतील. आणि प्रभू येशू, खरंच तुझं वचन हे कार्य करणारं आहे. आणि ही साक्ष प्रभू येशू प्रभावी अशी ठरू दे, अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड चर्च. सगळ्यांना पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये माझा सलाम. वचन सुरू करण्याच्या अगोदर या ठिकाणी मला एक महत्वाची साक्ष द्यावीशी वाटते. कारण महत्वाची अशासाठी म्हणतो की गेले 4 ते 5 महिने लॉकडाऊनचं सिच्युएशन आहे आणि या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला बाहेर पडणं अशक्य आहे. कोणी बाहेर जात नाहीये, पडत नाहीये. ऑनलाईनच्या चर्चच्या संकल्पनेतून आपण सगळे एकमेकांबरोबर जोडले गेलेलो आहोत. कोरोना व्हायरस संपूर्ण जगामध्ये आहे आणि ह्या जुलै महिन्यामध्ये इतकी महत्वाची साक्ष ह्या कुटुंबामध्ये, म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये देवाने देऊ केली आहे. त्याच्याबद्दल मी देवाच्या नावाला सर्वप्रथम धन्यवाद देतो. कारण ज्या वेळेस आपण साक्ष देतो त्यावेळेस आपण देवाचं गौरव करतो. आणि मला खात्री आहे की या साक्षीच्या द्वारे अनेक लोक देवाकडे वळतील, अनेक लोक उत्साहित होतील, अनेक लोकांचं जीवन बदलेल. आणि मला खात्री आहे की आपला देव हा प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. आपला देव हा प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. आणि सगळ्याच बाबतीमध्ये देव आपल्या बरोबर असतो. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की भिऊ नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. साक्षीला सुरुवात या ठिकाणी मी करतो, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र किंवा बातम्यांमध्ये आम्ही सतत गेले 4 महिने आम्ही पाहत असायचो की कोरोना म्हणजे कोविड हा जो आजार आहे, हा जो विषाणू आहे, पाश्चिमात्य देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत होता. बातम्यामधून आम्ही पाहत होतो. आणि इतके लोक आजारी पडले, इतके लोक मृत्युमुखी पडले आहेत, हे केवळ आम्ही नुसता टीव्ही न्यूज मधून पाहत होतो. पण असं मला कधीच वाटलं नव्हतं की हा विषाणू किंवा हा कोविड-19चा आजार आमच्या घरामध्ये सुद्धा येऊ शकेल. आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जर मी सुरुवात करीन तर आमच्या घरामध्ये माझे वडील जे आहेत, अविनाश लोंढे, पास्टर आहेत, शिवडी कलिसियामध्ये ते सेवकाई करतात. तर ह्या जुलैच्या मला असं वाटतं की 16 तारखेच्या अगोदर, म्हणजे एक 7 ते 10 दिवस अगोदर, म्हणजे अगदी पहिल्या वीक पासून त्यांना थोडंसं ताप येणं चालू झालं होतं. आणि ताप येणं चालू झाल्यामुळे त्यांची तब्येत थोडीशी बिघडली होती. आणि ज्यावेळेस आम्ही सगळे कुटुंबीय त्यांची जेव्हा काळजी करत होतो, ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगत होतो की पप्पा तुम्हाला थोडासा ताप आहे, त्यांना कणकणी वाटत होती. पण असं कुठेच जाणवलं नाही की त्यांना अशक्तपणा आलाय, किंवा असं कुठे जाणवलं नाही की त्यांना कोविडची लक्षणं आहेत किंवा सर्दी आहे, खोकला आहे, असं कुठल्याच प्रमाणात आम्हाला जाणवलं नाही. आणि ज्यावेळेस त्यांना ताप येत होता, ताप मात्र 100-101च्या आसपास होता. आणि आम्ही तात्काळ आमच्या फॅमिली डॉक्टरकडे त्यांना कन्सर्न केलं, त्यांना घेऊन गेलो. आणि फॅमिली डॉक्टरला पण असं वाटलं की कदाचित त्यांना मलेरियाचा त्रास झालेला असावा, म्हणून त्या प्रकारे त्यांचे उपचार चालू होते. उपचार चालू असताना
झालं असं की ताप मात्र त्या टॅबलेट्स अँटीबायोटिक दिल्यानंतर ताप उतरायचा, पण परत सलग 2 ते 3 दिवस त्यांना मात्र तसाच तो ताप त्यांच्या शरीरामध्ये असायचा आणि अशक्तपणा नंतर नंतर जाणू लागला. आणि जुलैच्या मला वाटतं फर्स्ट वीकमध्ये ज्यावेळेस ते ऑनलाईन चर्चची तयारी करत होते, मेसेज ज्यावेळेस देत होते, त्यावेळेस त्यांना भरपूर प्रमाणात अशक्तपणा जाणवत होता, बोलण्यासाठी सुद्धा त्रास होत होता. आणि आम्ही कदाचित आणि नंतर असं जाणवलं की नाही, की पप्पांना जे होत आहे किंवा माझ्या वडिलांना जे होत आहे तो काहीतरी वेगळा त्रास असावा, म्हणून आम्ही परत एकदा माझी मिसेस, माझा भाऊ, आम्ही त्यांना फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की अशक्तपणा आहे आणि ताप मात्र उतरत नाहीये. तर फॅमिली डॉक्टरने एक सल्ला दिला की आपण त्यांची एक्सरे रिपोर्ट आपण करूया. आणि 6 तारखेला त्यांचा चेस्ट एक्सरे आम्ही करायला सांगितला. आणि 6 तारखेला ज्यावेळेस चेस्ट एक्सरे करायला सांगितला त्यावेळेस आम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. दवाखान्यामध्ये चेस्ट एक्सरे वगैरे काढला. पूर्वकल्पना आम्हाला कशाचीच नव्हती. आणि ज्यावेळेस चेस्ट एक्सरे केला आणि रिपोर्ट मात्र संध्याकाळी तो येणार होता आणि त्या रिपोर्टची आम्ही वाट बघत होतो. आणि तो रिपोर्ट आणण्यासाठी मीच हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमधून तो रिपोर्ट ज्यावेळेस मी घेतला आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मिसेसला माझ्या पत्नीला तो रिपोर्ट दाखवला आणि तिने तो रिपोर्ट ज्यावेळेस ओझरता बघितला त्यावेळेसच आम्हाला 99.9% जाणवलं की पप्पांना कोविडचा आजार झालेला आहे किंवा कोरोनाचा आजार झालेला आहे. आणि ज्यावेळेस असं जेव्हा आम्हाला जाणवलं त्यावेळेस आम्ही एकदम असे थक्क झालो, कारण इतकी भयानक स्थिती होती, इतका भयानक ताण होता. कारण ज्यावेळेस हे सगळं होण्याच्या अगोदर मी वचनातनं पण बोललो होतो की ज्यावेळेस स्थिर मनाच्या मनुष्याला आशीर्वादाची रेलचेल असते, नीतिसूत्र 28:20 मध्ये ज्याप्रमाणे सांगितलं. आणि ज्यावेळेस मी उत्साहित ज्यावेळेस चर्चमध्ये केलं त्यावेळेस रोमकाराच्या पत्रामध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की ज्यावेळेस जर आपल्याला देव अनुकूल आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण आहे, जर परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे तर आपला विरोधी कोण असेल. आणि देवाने ह्या स्थितीमधनं माझ्याशी भेट घेतली होती. आणि ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करता येईल, म्हणजे संकट, छळवणूक, उपासमार, नग्नता, तलवार ही विभक्त करता येईल का, हा मेसेज मी त्याच्या अगोदर दिला होता. आणि एक सिच्युएशन अशी झाली होती की इतका तणाव होत होता की अरे बापरे, आता काय. एक्सरे मध्ये तर 99% तर पप्पांना हे दिसतंय. मग पप्पांची अवस्था, त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. तुम्ही बिलीव्ह करणार नाही की त्यांचं ऑक्सिजनची लेवल जवळजवळ 85 ते 80च्या आसपास होती, 85 ते 88च्या आसपास होती. इतका प्रचंड प्रमाणात त्यांचा ऑक्सिजनचा लेवल खूप कमी झाला होता. आणि ज्यावेळेस आम्ही फॅमिली डॉक्टरकडे गेलो त्यावेळेस त्याने ते चेक केलं होतं. मग नेमकं करायचं काय, मग आम्ही त्याच रात्री एक निर्णय घेतला. त्याच रात्री आम्ही माझा भाऊ आणि माझी मिसेस आम्ही त्यांना हिंदुजाला घेऊन गेलो. हिंदुजाला घेऊन गेल्यानंतर ज्यावेळेस त्यांना डॉक्टरांनी बघितले होते त्यावेळेस त्यांना उभं राहण्याची सुद्धा ताकद नव्हती, बोलण्याची सुद्धा ताकद नव्हती. फार क्रिटिकल अशी त्यांची परिस्थिती होती. त्याच वेळेस त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा देण्यात आला. ऑक्सिजनचा पुरवठा देण्यात आल्यानंतर त्यांना इंजेक्शन सुद्धा अँटीबायोटिक देण्यात आले. आणि त्याच रात्री त्यांना घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर ती संपूर्ण रात्र आम्ही अक्षरशः जागून काढली. कारण ज्यावेळेस पप्पांना समोरच्या रूम मध्ये ठेवलं होतं, इतक्या दिवस माहीत नव्हतं की कोविड हा सारखा आजार आहे, पण ज्यावेळेस माहीत झालं होतं त्यावेळेस मात्र आमची सगळ्यांची झोप उडाली होती. प्रचंड थकवा होता पप्पांना. संपूर्ण रात्र आम्ही जागरण केलं कारण ऑक्सिजन लेवल त्यांचं कमी होतं. आणि ज्यावेळेस मी माझे कलिग्स होते, जो माझा एक भाऊ आहे, आणि त्याला मी फोन केला आणि त्याने सांगितलं की वैभव, त्यांना कुठल्या परिस्थितीत आपल्याला ऍडमिट करायला लागेल कारण त्यांची ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी आहे. आम्ही सकाळीच दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो आणि माझा भाऊ आणि माझी मिसेस त्यांना हिंदुजाला घेऊन गेले. आणि हिंदुजाला रात्री ऑक्सिजन दिल्याच्या नंतर असं सांगण्यात आलं की तुम्ही रात्रीतनं कधीही येऊ शकता जर ऑक्सिजन लेवल कमी झाला तर. पण मात्र आता ऑक्सिजन लेवल कमी झाला होता
की बरोबर आहे हे माहीत नव्हतं. म्हणून आम्ही सकाळीच हिंदुजाला गेलो. हिंदुजाला गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांना अशक्तपणा होता, बोलण्याचा त्रास त्यांना जाणवत होता. जाणवल्यानंतर ऍडमिट मात्र करून घेत नव्हते, कारण त्यांची स्वॅब टेस्ट झाली नव्हती. मग त्या सकाळी त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आणि असं होतं की ज्यावेळेस एखाद्या आजाराचं विश्लेषण जोपर्यंत होत नाही, तो आजार तुम्हाला आहे की नाही, तोपर्यंत तुम्हाला ते ऍडमिट करत नाही. कारण हा आजारच असा आहे की ज्यावेळेस जर तुम्ही पॉझिटिव्ह असता तर तुम्हाला त्या कोविड हॉस्पिटलमध्ये किंवा त्या कोविड आयसोलेशनमध्ये किंवा त्या कोविड वॉर्डमध्ये तुम्हाला शिफ्ट केलं जातं. पण पप्पांचं अजून निदान झालं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना ऍडमिट करत नव्हते. पण स्थिती तर अतिशय खालावलेली अशी होती, भयानक होती, श्वास घेता येत नव्हता. मग करायचं काय हा फार मोठा प्रश्न होता की ज्यावेळेस स्थिर मन ज्यावेळेस आपण बोलतो आणि आशीर्वादाची रेलचेल असते, पण चिंता होती, भय होतं, कुठेतरी चाचपडत होतो. पण शेवटी प्रार्थना पण होत्या. देवाला हेच मागितलं की देवा आम्हाला ह्या परिस्थितीतनं बाहेर पडण्यासाठी आम्हाला विजडम दे, आम्हाला ज्ञान दे. आणि आम्ही एक चांगलं केलं की आम्ही फॅमिली म्हणून एक टीमवर्क म्हणून आम्ही उभे राहिलो. आणि ज्यावेळेस फॅमिली एक टीमवर्क म्हणून उभी राहते त्यावेळेस सगळ्या गोष्टी चांगल्या घडत होत्या, कारण कम्युनिकेशन होत होतं. आणि आम्ही ठरवलं की ज्यावेळेस घरच्यांचेच फोन रिसिव्ह करायचे, जास्त बाहेरचे जर फोन रिसिव्ह केले तर हॉस्पिटलची धावाधाव होती आणि जास्त फोन बिझी येऊ नये म्हणून त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं. आणि ज्यावेळेस वडिलांना हिंदुजाला ऍडमिट करणार नाहीत असं सांगितलं, स्वॅब टेस्ट केली, मग नंतर करायचा काय हा प्रश्न होता. माझ्या भावाला फोन केला आणि त्याने सांगितलं की एक काम कर की आपण एफ साऊथला, आमच्या इथे एफ साऊथ म्हणून म्युन्सिपल आहे बीएमसीचं, त्या एफ साऊथ मध्ये आम्ही फोन केल्याच्या नंतर तिथे आम्ही विचारलं की कोविडसाठी कुठलं म्हणजे हॉस्पिटल आहे की जे सस्पेक्टेड कोविड म्हणून ऍडमिट करू शकतो. कारण मुंबईमध्ये फक्त त्याचं निदान झाल्यानंतरच तुम्हाला ऍडमिट करून घेता येतं. केम असेल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सहसा करून घेत नाही. पण आर्यन हॉस्पिटलमध्ये आम्हाला पप्पांची एक बेड रिझर्व झाला आणि तिथे सस्पेक्टेड कोविड म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकता. आणि तिथून हिंदुजावरून आम्ही त्यांना घरी न आणता आम्ही त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो. आर्यन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यांना तिथं ऍडमिट करण्यात आलं. ऍडमिट केल्याच्या नंतर त्यांना लगेचच त्यांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ह्या ज्या प्रामुख्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना पुरवण्यामध्ये आलेल्या होत्या. आणि ज्यावेळेस हे होत होतं त्यावेळेस भयानक तणावाचं वातावरण होतं. ऍडमिट केलं होतं आणि मात्र आम्ही प्रतीक्षा करत होतो की आता मात्र रिपोर्ट काय येणार आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ऍडमिट केल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी मात्र रिपोर्ट आम्हाला ईमेलद्वारे आला की पप्पांना कोरोना पॉझिटिव्ह हा आजार आहे. आणि आमची झोप उडाली. करायचं काय, झोप अशासाठी उडाली होती की कारण संपूर्ण एक 7 ते 10 दिवस आमच्या घरामध्ये जवळजवळ 12 फॅमिली मेंबर आहेत. त्याच्यात जवळजवळ 5 लहान लेकरं आहेत. म्हणजे त्यांचं वयोगट जर बघितलं तर ज्युनियर केजी 5वीतली मुलं आहेत, सिनियर केजीतली 1लीतली मुलं आहेत आणि 5वी ते 6वी म्हणजेच जवळजवळ 11 वयोगटाच्या खालची सगळी मुलं आहेत. आणि ती सगळी पप्पांच्या आजूबाजूला खेळत होती, बसत होती, उठत होती. त्यावेळेस पासून आम्हाला हे माहीत नव्हतं की आपल्या घरामध्ये आणि हा आजार येऊ शकेल. आणि ज्यावेळेस हे कळल्यानंतर मात्र झोप उडाली होती. नेमकं करायचं काय हा एक प्रश्नचिन्ह होता. बीएमसी मधून फोन येत होते की तुम्हाला होम क्वारंटाईन व्हावं लागेल. स्थिती अतिशय भयानक होती, कारण एकीकडे वडील होते ऍडमिट आणि दुसरीकडे 11 ते 12 फॅमिली मेंबर्स होते. निर्णय घेणं कठीण होत होतं. तरी पण आम्ही प्रार्थना केल्या आणि संयम ठेवला की नाही, आपल्याला क्वारंटाईन व्हावं लागेल. आणि आम्ही सरकारच्या मार्गदर्शनानुसार, बीएमसीच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमच्याच विभागामध्ये आम्ही होम क्वारंटाईन झालो. होम क्वारंटाईन झाल्याच्या नंतर स्थिती अतिशय भयानक होती. आणि ज्यावेळेस 2 दिवस मात्र आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो होतो तिथे थोडंसं होत होतं की नेटवर्क मिळत नव्हता, संपर्क कोणाशी होत नव्हता.
आणि कसं असतं की ज्यावेळेस कोविड एखादा पेशंट ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, ह्या आजाराचं वैशिष्ट्यच असं आहे की त्याला एकट्याला सफर करावं लागतं. वडील एकटे होते, त्या आयसोलेशनमध्ये होते, त्या वॉर्डमध्ये होते आणि संपर्क ज्यावेळेस करायचा असेल त्यावेळेस आमचा कधी कधी नेटवर्क असायचा किंवा किंवा नेटवर्कच्या आम्ही बाहेर असायचो. बोलणं फार सहसा होत नव्हतं. स्थिती अतिशय गंभीर होती. नेमकं करायचं काय हे कळत नव्हतं. आणि ज्यावेळेस डॉक्टरांचा फोन आला की एक इंजेक्शन लागेल 9 तारखेला, 9 आणि 10, मी अशासाठी बघतोय की 9 आणि 10 तारखेला ज्यावेळेस त्यांना ऍडमिट केल्याच्या नंतर 9 आणि 10 तारखेला डॉक्टरांचा फोन आला. आणि डॉक्टरांचा फोन आल्याच्या नंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्यांना एक इंजेक्शन्सची आवश्यकता आहे आणि जर ते इंजेक्शन्स मिळालं नाही तर कदाचित त्यांना धोका आणखी जास्त होऊ शकतो, कारण त्यांच्या चेस्ट एक्सरेमध्ये खूप प्रमाणामध्ये तो प्रादुर्भाव झाला होता कोरोनाचा आणि स्थिती वाईट होती. समजत नव्हतं की काय करायचं, कसं होईल, काय होईल. आणि फार इतकी भयानक स्थिती होती. इंजेक्शनची आवश्यकता होती आणि आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये आम्ही सगळे फॅमिली मेंबर त्या ठिकाणी होतो. प्रार्थना करत होतो. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमची फॅमिली प्रेयर चालू केली, स्तुती आराधना केली. सगळे लहान लेकरं सुद्धा होते. आम्ही सगळ्यांना तिथं घेऊन आम्ही देवाची स्तुती करायचो. पण इंजेक्शनची धावपळ होती, पळापळ होती. नेमकं ते इंजेक्शन्स मिळणार कुठे. जेवढे जेवढे म्हणून नातेवाईक होते किंवा जेवढे जेवढे कलिग्स होते, फ्रेंड्स होते, त्यांना सुद्धा आम्ही सांगून बघितलं की ह्या प्रकारच्या इंजेक्शनची आपल्याला कुठे उपलब्धता होऊ शकेल. तर बऱ्याच गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर एक गोष्ट एक झाली की ते इंजेक्शन्स आम्हाला सांगण्यात आलं की मुंबईमध्ये त्याचा पुरवठा फार कमी प्रमाणात आहे आणि फार रेअरली ते इंजेक्शन्स मिळतं आणि एक 2-3 डिस्ट्रीब्युटर सोडले तर फार कुठे ते इंजेक्शन मिळत नाही. म्हणून माझा भाऊ त्या ठिकाणी आदल्या दिवशी अगोदर घाटकोपर या ठिकाणी जाऊन आला होता आणि माझा चर्चमधला एक भाऊ सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आला होता. तिकडची परिस्थिती तर इतकी भयानक होती की तेव्हा त्या परिस्थितीवरनं समजलं की मुंबईमध्ये ह्या आजाराचं भयान वास्तव्य किती जबरदस्त आहे. कारण अनेक लोक सिरियस आहेत, अनेक लोकांची स्थिती वाईट आहे. रात्रभर ते इंजेक्शन्स मिळवण्यासाठी 400 आणि 500ची लाईन लोक त्या इंजेक्शनसाठी धडपडत आहेत आणि त्यावेळेस तर इंजेक्शन मिळालं नव्हतं. एक रात्र आमची तशीच गेली. मग आता करायचं काय हा फार मोठा प्रश्न होता. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी परत आमच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आम्हाला जे रूम दिले होते तिथे मी ज्यावेळेस प्रार्थना केली, ज्यावेळेस धन्यवाद दिले आणि एक वचन त्यावेळेस देवाने फार त्या स्थितीमधनं देवाने आम्हाला एक मजबूत सहारा दिला. ते वचन म्हणजे नीतिसूत्राचं वचन 11:8 मध्ये देवाचं वचन सांगतं की धार्मिक संकटातून मुक्त होतो. आणि खरंच हे जे वचन ज्यावेळेस मला प्राप्त झालं त्यावेळेस मी देवाला धन्यवाद दिले, देवाची उपकार स्तुती केली, त्याचं उपकार स्मरण केलं. कारण धार्मिक ज्यावेळेस संकटात पडतो, ज्यावेळेस त्यावेळेस देव असं सांगतो की मी तुला त्या संकटातनं सुद्धा बाहेर काढीन, मी तुला त्या संकटातनं सुद्धा मुक्त करीन. हेच वचन मी पकडलं, हेच वचन मी क्लेम केलं आणि देवाला धन्यवाद दिले की देवा आम्ही तुझे लोक आहोत. ज्यावेळेस इस्रायल लोकांना ज्यावेळेस मिसर फारोच्या दास्यगृहातून ज्यावेळेस त्यांना तू बाहेर काढलं त्यावेळेस त्यांना मार्ग सापडत नव्हता. अनेक सैन्य त्यांच्या मागे होतं, तुझ्या लोकांच्या मागे होतं. पण मोशे ज्यावेळेस नेतृत्व केलं, ज्यावेळेस मोशे बरोबर तू बोलला, मार्ग नव्हता पण तांबडा समुद्र तू दुभागलास आणि त्याच्यातनं तू मार्ग तयार केलास प्रभूजी. तर तीच प्रार्थना मी देवाकडे केली की आम्ही जे धार्मिक लोक आहोत देवा, आम्ही संकटात आहोत पण तुझं वचन आज प्राप्त झालंय की धार्मिक सुद्धा संकटातून मुक्त होतो. आणि हे वचन क्लेम केलं. देवाला सांगितलं की नव्याने तू आमच्यासाठी मार्ग तयार कर, नव्याने तू आमच्यासाठी रस्ता तयार कर. कदाचित रस्ता नसेल, ज्यावेळेस ते लोक अडचणीत होते, देवाचे लोक, इस्रायल लोक, त्यावेळेस समुद्रातनं सुद्धा देव मार्ग काढू शकतो. तर देवा हेच वचन मी क्लेम करतो, हेच स्क्रिप्चर मी आठवतो आणि हो देवा, जो चमत्कार तू त्यावेळेस केला तोच चमत्कार आज आमच्या कुटुंबामध्ये कर. आम्हाला मार्ग सापडत नाही पण आमच्यासाठी तू मार्ग नव्याने तयार कर. आणि ज्यावेळेस हे वचन ज्यावेळेस मी ते मनन करत होतो, चिंतन करत होतो, त्यावेळेस एक मला नंबर आठवला आणि त्या नंबरवरती ते जे व्यक्ती होते
एक रेप्युटेड अधिकारी होते आणि त्यांना मी रिक्वेस्ट केली की काय करू, मला समजत नव्हतं, मी ह्या व्यक्तीला फोन करू का. देवाने मला सांगितलं की ह्या व्यक्तीला फोन कर, कदाचित त्या इंजेक्शनची उपलब्धता होऊ शकेल. आणि देवाला धन्यवाद देतो की ज्यावेळेस ते कन्फर्मेशन झालं आणि मी बोललो पण मी ह्या व्यक्तीला फोन कदाचित करू शकेल, कारण आपल्याला इंजेक्शनचा जो पुरवठा आहे तो कदाचित ही व्यक्ती आपल्याला देऊ शकेल. आणि म्हणून मी त्या व्यक्तीला फोन केला. त्या व्यक्तींना फोन केल्याच्या नंतर त्यांना मी परिस्थिती सांगितली, वडिलांच्या बाबतीमधली सांगितली आणि इंजेक्शनची आवश्यकता सुद्धा त्यांना सांगितली. त्यांनी मला एका शब्दातच सांगितलं की लोंढे, ते मला लोंढे म्हणून बोलत होते, लोंढे काही काळजी करू नका, ते इंजेक्शन्स ते कुठे मिळतं, तो कोण डिस्ट्रीब्युटर आहे याचं मला फक्त त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर सांगा आणि माझ्या व्हॉट्सअपला करा. वडिलांचं आधार कार्ड द्या, वडील कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांचं पॉझिटिव्ह रिपोर्ट, मला त्यांच्या डिटेल्स मला तुम्ही व्हॉट्सअप करा. मी 99.9% तुमच्यासाठी मी करू शकतो, मात्र 1% मी काही सांगू शकत नाही. मी देवाला धन्यवाद दिले. देवा, मी 100% तुझ्यावर विश्वास ठेवतो की ह्या रात्री तू मला हे इंजेक्शनचा पुरवठा करशील. आणि देवाला धन्यवाद देतो की त्या रात्री आम्ही सगळेच धावपळ करत होतो. अनेक आमचे नातेवाईक, माझे मित्र, भावाचे मित्र, चर्चमधले अनेक लोक त्या इंजेक्शनसाठी धडपडत होते, फार कष्ट करत होते. आणि पण देवाने एक टीमवर्क बघितलं आणि प्रार्थनेचं उत्तर दिलं. ज्या व्यक्तीला मी फोन केला त्या व्यक्तीचा विदिन 7 ते 8 मिनिटांमध्ये मला फोन आला आणि त्याला सांगितलं की मी त्या व्यक्तीशी बोलणं केलंय, त्याचा तुम्हाला एक साधारण 3 ते 4 मिनिटात फोन येईल किंवा तुम्ही त्या डिस्ट्रीब्युटरला फोन करा. अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये मी फोन केल्याच्या नंतर इतकं मिराकल झाला की त्या व्यक्तीने अगदी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या इंजेक्शनची रिसिट तयार झालेली आहे आणि इंजेक्शन हे तुम्हालाच मिळेल. आणि ज्या व्यक्तीने फोन केला त्या व्यक्तीचा आम्ही आदर आणि सन्मान ठेवतोय आणि त्या इंजेक्शन्स आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. बस एवढे शब्द त्या व्यक्तीचे ऐकल्यानंतर इतकं बरं, इतकं समाधान वाटलं. म्हणजे प्रार्थनेचं उत्तर देव बरोबर आपल्याला देतो याचा खरा जो अनुभव आहे, माणूस अनुभवातनं शिकतो आणि तो देवाचा अनुभव इतका मनाला स्पर्श करून देणारा होता. आम्ही इतके त्या कठीण स्थितीमध्ये सुद्धा आमच्या चेहऱ्यावरती आनंद येत होता. देवाला धन्यवाद दिले. आणि त्या डिस्ट्रीब्युटरने एक मात्र सांगितलं की तुम्हाला हे इंजेक्शन आजच रात्री तुम्हाला घ्यावं लागेल, कारण कदाचित न जाणो की ते कदाचित उद्या सकाळपर्यंत संपूनही जाऊ शकतं, कारण त्याचा मागणी जास्त होती पण पुरवठा फार कमी होता. माझ्या भावाला सांगितलं की आजच तुला त्या घाटकोपर अमुक या ठिकाणी तुला जावं लागेल. आणि त्याने बिचाऱ्याने बरीच धावपळ केली. त्याच रात्री तो परत त्या घाटकोपर त्या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावरती तो त्या ठिकाणी गेला. डिस्ट्रीब्युटर जो होता तो माझ्या भावाचीच वाट बघत होता. फोन केला आणि त्या रात्री 2 ते 2:30 वाजता ते इंजेक्शन्स माझ्या भावाच्या हाती सुपूर्द केलं. ते इंजेक्शन्स मिळाल्याच्या नंतर त्याने मला फोन केला की वैभव, आपल्याला इंजेक्शन मिळालं आहे. देवाला धन्यवाद दिले. त्याच रात्री मी त्या ऑफिसरला फोन केला, साहेब तुमचे खूप खूप आभार, तुमच्या एका शब्दावरती जी अशक्य गोष्ट होती ती मला मिळाली आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. कारण देव आपल्यासाठी पुरवठा करतो, देव आपल्यासाठी माणसं तयार करतो आणि कुठलीच गोष्ट अशी होत नाही की ती आपल्याला मिळणार नाही, कारण आपला सर्वसमर्थ देव आपल्या बरोबर होता. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा इस्रायलचा देव आमच्या परिवाराबरोबर होता, आमच्या कुटुंबासोबत होता. ते इंजेक्शन्स घेतलं. ते इंजेक्शन्स घेऊन परत माझा भाऊ त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आला. तिथे 2:30-3 वाजले होते. आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स जागे होतो, कारण का सगळ्यांची झोप उडाली होती, झोप लागत नव्हती. इंजेक्शन ज्यावेळेस येण्याच्या नंतर मी त्या रात्री फोन केला की बाबा रे, तू कुठे आहेस. त्याने मला सांगितलं की अगदी 5 ते 7 मिनिटातच मी त्या ठिकाणी येतोय. आणि ज्यावेळेस मी परत एकदा धन्यवाद दिले, एक विचार आला की ते नेमकं ते इंजेक्शन आहे ते नेमकं कशा पद्धतीने ठेवायचं, त्याला ड्राय बाहेर ठेवायचं की त्याला थंडावा मिळण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये असल्यामुळे तिथे फ्रीज किंवा असले सुविधा नव्हत्या.
राहण्याची सोय अगदी उत्तम होती. पण नेमकं करायचं काय हा एक विचार येऊन गेला. आम्ही इमिडिएटली भावाला फोन केला की बाबा रे कुठे आहे, आणि फोन केल्याच्या नंतर अगदी 2 मिनिटात तो आमच्या क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅटमध्ये आला. आणि मी त्याला सांगितलं की अरे असं असं आहे. त्याच्यापूर्वी मी आमच्या जावयांना फोन केला होता आणि त्यांना सांगितलं की तुम्ही गुगल सर्च करा की ते जे इंजेक्शन आहे ते नेमकं कशा पद्धतीने ठेवलं पाहिजे, त्याची काय काळजी घेतली पाहिजे. त्याने मला फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर सांगितलं की ते फ्रीजमध्ये ठेवायला लागतं, ते 2 ते 7 डिग्रीच्या थंडाव्यामध्ये ते असणं फार महत्वाचं आहे. मग करायचं काय. त्याच रात्री भाऊ फार थकून आला होता. आम्ही परत मी, माझी पत्नी, माझा भाऊ त्याच रात्री आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या नंतर घर एकदम अस्ताव्यस्त होतं, कारण BMCच्या अधिकाऱ्यांनी आमचे तिन्ही घरं सॅनिटाईज केले होते. सगळा पसारा घरामध्ये होता. घरासारखं वाटत नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्ही घरामध्ये एंटर केलं होतं त्यावेळेस मी तर 2 मिनिटं घराकडे बघतच म्हटलं की अरे एका क्षणामध्ये स्थिती किती बदलू शकते. हा विचार एकदम पटकन येऊन गेला की कसं होतं पूर्वीचं घर आणि एका क्षणामध्ये घर कसं बदलून गेलं. आणि ज्यावेळेस आम्ही घरात एंटर केलं ते बॉक्स जो उघडला इंजेक्शनचा, माझी पत्नी ICMR मध्ये काम करत असल्यामुळे ते वॅक्सिन कशा पद्धतीने हँडल करायचं हे तिला माहीत होतं. ते इंजेक्शन तिने काढलं, फ्रीजमध्ये व्यवस्थितपणे ते ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर आम्ही परत त्या रात्री साधारण सकाळी 4 वाजता आम्ही त्या ठिकाणी गेलो. बरं झोप लागत नव्हती, कारण दुसऱ्या दिवशी पहाटे ते इंजेक्शन्स 8 ते 10 वाजता ते इंजेक्शन्स डॉक्टरांना देणं फार आवश्यक होतं. आम्ही कसे बसे फटाफट उठलो. 8-10च्या आसपास त्या ठिकाणी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. ते इंजेक्शन दिलं. इंजेक्शन्स दिल्याच्या नंतर डॉक्टरांनी पण सांगितले की पेशंटची इम्प्रूव्हमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्ड करतायत. हे ऐकून फार बरं वाटलं. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या सिच्युएशनमध्ये अनेक लोकांनी बऱ्याच प्रार्थना केल्या. प्रार्थनेच्या रिक्वेस्ट आम्ही पाठवल्या होत्या, कारण आम्ही तिथे क्वारंटाईन होतो. पण आमचे चर्चचे मेंबर असतील, आमचे पास्टर असतील, झोप तर कुणाला लागत नव्हती. सारख्या प्रार्थना असायच्या, रडून प्रार्थना असायच्या. क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा आम्ही रडून देवाकडे मागणं मागितलं की देवा आम्हाला या स्थितीमधनं बाहेर काढ. बघा ज्यावेळेस पाऊल आणि सिलास ज्यावेळेस बंदिवासात होते त्यावेळेस त्यांनी प्रार्थना केल्या आणि त्या प्रार्थनेचं उत्तर हे मिळालं की त्यांची बंधनं गळून पडली. आणि खरंच हे प्रार्थनेचं उत्तर आहे. ते इंजेक्शनचं नेमकी उपलब्धता झाली. उपलब्धता झाल्याच्या नंतर 11 तारखेच्या आसपास 9 तारखेला उपलब्धता झाली. 2 दिवसांनी काय झालं की आणखीन म्हणतात ना समस्यावरती समस्या, संकटावरती संकट कसं येतं. त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटरमध्ये आम्ही ज्यावेळेस राहत होतो त्यावेळेस तिकडचं जेवण मात्र बरोबर नव्हतं. आणि कारण ज्यावेळेस जेवण बरोबर नव्हतं त्यावेळेस माझ्या मुलीला 2 दिवस ताप येत होता. आणि 2 दिवस ताप येत असल्या कारणानं 100-101 असा ताप येत होता. थोडं परत चिंतेचं वातावरण झालं. अरे परत एंजलला ताप येतोय. आणि ताप येत असल्यामुळे तिच्या मम्मीने ते टेम्परेचर थर्मामीटरने चेक केलं होतं आणि मी त्याचे फोटो सुद्धा काढले होते. आणि आम्ही त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या डॉक्टरांकडे गेलो त्या रात्री. तर त्यांनी आदल्या दिवशी तर क्रोसिन वगैरे नॉर्मल पॅरासिटामॉल दिलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की कदाचित ताप उतरून जाईल, पण ताप मात्र उतरत नव्हता. परत चिंतेचं वातावरण. एका ठिकाणी पप्पा ऍडमिट आहेत, परत मुलीला माझ्या एंजलला ताप येत होता त्या ठिकाणी. आणि रात्री तिचा ताप उतरत नव्हता. ताप परत 101 होता. थंडी सुद्धा वाजत होती. परत चिंतेचं वातावरण. परत आमच्या डोळ्यात अश्रू. परत म्हटलं आता पुढे काय वाढून ठेवलंय, आता कसं होईल. एक एक घटना अशी येत होती की आता पुढे काय. मग आम्ही परत त्या डॉक्टरांकडे गेलो, त्या BMCच्या डॉक्टरांकडे. त्यांना मी सांगितलं की तुम्ही लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध करून द्या, नाहीतर मला माझ्या मुलीला घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही परवानगी द्या. त्यांनी मला परवानगी दिली. आम्ही त्याच रात्री माझ्या मुलीला घेऊन वाडिया हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो. वाडिया हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर मुलीला त्या ठिकाणी तपासण्यात आलं. ऑक्सिजन लेवल तिची चांगली होती, पण ताप मात्र 102 असा भयंकर ताप होता.
आणि 102 ताप असल्यामुळे डॉक्टरांना सुद्धा आम्ही त्या बाबतीमध्ये पूर्वसूचना पूर्वकल्पना दिली होती की वडिलांना अशा अशा ठिकाणी कोविडसाठी ॲडमिट केलं आहे. डॉक्टरांनी पण अगदीच त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाचाही विलंब करू नका, कारण मुलीची सुद्धा स्वॅब टेस्ट आपण करून घेऊया आणि तिला आपण ॲडमिट करून घेऊ. हे असं ऐकल्याच्या नंतर माझे तर हातपाय अजून गळाले. तिथे मी रडायला लागलो, मिसेस रडायला लागली, माझ्या बहिणीने फोन केला, जावयांनी फोन केला, अजून माझी दुसरी बहीण आहे मनमाड या ठिकाणी, तिचे सुद्धा फोन, तिच्या मामाचे फोन, अशा सगळ्यांचे नातेवाईकांचे फोन येत होते. आमची रडारड चालू होती, नेमकं कळत नव्हतं. आणि आमच्यापेक्षा स्थिती तर त्या लहान लेकराची होती. माझ्या मुलीची, ती 9 वर्षाची आहे, 5वीला गेली आहे. तिला तर ते स्वॅब टेस्ट ऐकूनच तिच्या पोटामध्ये गोळा आला होता, डॅडा मला काय नाही होणार, मी ह्याच्यातनं पण बाहेर होईल. असं करता 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 ती इतकी रडत होती. तिचं रडणं सुद्धा आम्हाला बघवत नव्हतं. काय करायचं काय कळत नव्हतं. सगळ्यांना परत एकदा फोन केले की प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये आमच्या परिवाराला ठेवा. आणि ज्यावेळेस तिला आयसोलेशनमध्ये परत ॲडमिट केल्याच्या नंतर तिची मम्मी त्या ठिकाणी होती आणि माझी स्थिती आणि माझ्या भावाची स्थिती अक्षरशः पळापळीची स्थिती होती. एका ठिकाणी वडिलांचं ॲडमिट होते, त्यांच्या इंजेक्शनची धावपळ, त्यांच्या तब्येतीची धावपळ, आणि इथे आता माझ्या मुलीला ॲडमिट केलं होतं. ती सुद्धा रात्र आम्ही परत एकदा जागून काढली. 1:30 ते 2 वाजता आम्ही वाडियाला घेऊन गेलो. परत तिचं ब्लड सॅम्पल घेऊन तपासण्यात आलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की रिस्क घेऊ नका, आपण दुसऱ्या दिवशी स्वॅब टेस्ट करू. आणि मग जवळजवळ आम्हाला परत इथे 4:30-5 वाजले. तिथून आम्ही परत क्वारंटाईन सेंटरमध्ये आलो आणि दुसऱ्या दिवशी तिची स्वॅब टेस्ट केली, मुलीची माझ्या. आणि स्वॅब टेस्ट केल्याच्या नंतर बघा किती गोळा येतो. ह्या आजाराचं वैशिष्ट्य इतकं की नुसती स्वॅब टेस्ट म्हटल्यानंतर आमच्या अक्षरशः पोटामध्ये गोळा यायचा की स्वॅब टेस्ट पुढे काय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे भयंकर प्रश्न वाढून ठेवले होते. चिंतेचं वातावरण होतं, झोप लागत नव्हती, काय करायचं समजत नव्हतं की देवा आता परत कोणाचं जर पॉझिटिव्ह आलं की त्याचं परत काय करायचं. अजून 10 ते 12 फॅमिली मेंबर आहेत, कोणाकोणाचं कसं काय होणार हे कळत नव्हतं. कारण म्हणतात ना की डोकं काम करत नव्हतं, बधीर आम्ही सगळे झालो होतो. पण प्रार्थनाही चालू होत्या, कारण विचार करण्याची क्षमता संपलेली होती. तिला स्वॅब टेस्ट केल्याच्या नंतर प्रार्थना चालू होती. संध्याकाळी तिचा रिपोर्ट आला आणि रिपोर्ट आल्याच्या नंतर इतकी उत्कंठा, रिपोर्ट काय आलाय, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे, हीच मनामध्ये चलबिचल चालू होती. मिसेसचा फोन आला आणि तिने सांगितलं की घाबरून जाऊ नका, देवाने आपल्या प्रार्थना ऐकल्यात, एंजलचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. हे ऐकल्याच्या नंतर परत एकदा देवाने आम्हाला आनंद दिला, कारण प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. कारण नीतिसूत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की देवाच्या समक्षतेमध्ये पूर्ण आनंद आहे. आणि ज्यावेळेस हे कळल्याच्या नंतर थोडंसं रिलॅक्स वाटलं की आता टेन्शन आहे. मी म्हटलं निदान ताप कशामुळे आलाय, तर असं समजलं की तिला गॅस्ट्रोचा आजार झाला होता, फूड इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्यामुळे ती तिथे ॲडमिट तिला मात्र करत होते. तिला ॲडमिट झाली होती आणि अँटीबायोटिक वगैरे हे सगळे उपचार तिथे चालू होते. एकीकडे माझी मुलगी ॲडमिट, दुसरीकडे वडील ॲडमिट. आणि अशा स्थितीमध्ये देवाने आणखीन एक फार मोठी काळजी घेतली की तिथे आम्हाला जेवणची सोय बरोबर नव्हती. पण नीतिसूत्रामध्ये आणखीन एक वचन सांगतं, देवाच्या वचनामध्ये नीतिसूत्र 11:4 मध्ये की नीतिसूत्र 10:3 मध्ये परमेश्वर धार्मिकाच्या जीवाची उपासना होऊ देत नाही. हे फार वचन महत्वाचं आहे आणि हे वचन सुद्धा माझं त्या ठिकाणी वाचण्यामध्ये आलं. नीतिसूत्र 10:3, धार्मिकाच्या जीवाची परमेश्वर उपासमार होऊ देत नाही. कारण ज्यावेळेस चिंता होती की अरे जेवण कसं काय, कारण लहान लेकरं होते, कारण तिकडचं जेवण बरोबर नव्हतं. आणि देव इतकी काळजी घेतो ना, देवाशिवाय खरंच सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. देव आपल्या जीवनात फार महत्वाचा आहे, येशू आपल्या जीवनात फार महत्वाचा आहे. आणि माझ्या संपूर्ण माझ्या लाईफमध्ये इतकी टेस्टमनी असं वाटत होतं की एक एक क्षण त्या ठिकाणचा की तो लिहून ठेवावा, एक एक क्षण आम्ही कसा घालवला ते. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देव आमच्या बरोबर होता. आणि ज्यावेळेस आम्ही चर्चमधल्या आमच्या लोकांना फोन केले आणि त्यांना सांगितले की अशी अशी स्थिती आहे, जेवणाच्या बाबतीमध्ये असे असे प्रॉब्लेम्स चालू आहेत,
तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, आणि आमच्यासाठी देवाने लोक सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आमचं सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, ह्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा त्या ठिकाणी आम्हाला आमच्या मंडळीतल्या लोकांनी केला. त्याच्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करतो, कारण प्रभूमध्ये कुठलेही श्रम व्यर्थ नाहीत. आणि खरंच देव तुम्हाला निश्चितच आशीर्वाद देईल, माझी खात्री आहे. आणि देवाने आम्हाला इतक्या चांगल्या रीतीने सांभाळलं, आमची उपासमार होऊ दिली नाही. बरं, क्वारंटाईन सेंटरमध्ये ज्यावेळेस आम्हाला हलवण्यात आल्याचं सांगितलं, ज्यावेळेस अधिकाऱ्यांचा फोन आला, त्यावेळेस अरे तिथे क्वारंटाईन सेंटर कसं असेल, कोण लोक असतील, कशा पद्धतीचे लोक असतील, आणि हे कळलं की अरे त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा आपले चर्च मेंबर आहेत, तिथे ते कामाला आहेत. आणि एक नाही, जवळजवळ 3-3, 4-4 लोक आमची काळजी घेण्यासाठी देवाने आम्हाला तिथे सुद्धा आपले लोक ठेवले होते, काळजी घेणारे लोक ठेवले होते. आणि इतकी आमची व्यवस्था, इतकी काळजी घेतली, आम्हाला कशाचीच कमतरता पडू दिली नाही. चिंता मात्र भयानक होती. देवाने आमची उपासमार टाळली, उत्तम गोष्टी आम्हाला या कठीण परिस्थितीमध्ये पुरवल्या. त्याच्यानंतर आमची देखभालीसाठी देवाने चांगले लोक, आमच्या चर्चच्या कलिसियातले मुलं, तरुण मुलं त्या ठिकाणी होते. आम्हाला कशाचीही काळजी करण्याचं कारण देवाने ठेवलं नाही की कशाविषयी. आणि त्या गोष्टी आम्हाला इतक्या चांगल्या देवाने कठीण स्थितीमध्ये सुद्धा आम्हाला मिळत होत्या. तिथं एंजलचं स्वॅप टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या नंतर माझ्या मिसेसने BMCच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबांनो, आता आमच्या सगळ्या फॅमिली मेंबरची स्वॅप टेस्ट करून घ्या. आणि ज्यावेळेस फॅमिली मेंबरची स्वॅप टेस्ट करण्याचं सांगितलं, आम्हाला 5 ते 6 दिवस होऊन गेले होते आम्हाला क्वारंटाईन होऊन. आणि ही टेस्ट 5 ते 6 दिवसाच्या नंतरच करतात. आणि मग ज्यावेळेस त्या दुपारचा तो क्षण अजूनही मला आठवतो, आम्ही सगळेजण एकत्र जेवत होतो आणि एकत्र जेवता जेवता माझ्या मिसेसचा वाडियामधनं फोन आला भावाच्या मोबाईलवरती, आणि त्यांना सांगितलं की विराज दादा, BMCचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा फोन आलाय, आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरची स्वॅप टेस्ट होणार आहे. बस, भावाचा हा फोन ज्यावेळेस आला आणि त्याने ते म्हणणं ऐकून घेतल्याच्या नंतर तो जो खाली बसला होता तो ताडकन उठला. स्वॅप टेस्टचं नाव ऐकल्याच्या नंतर त्याच्या पोटातही गोळाला, माझ्या पोटातही गोळाला, तोही वॉशरूमला पळाला, मी एकदम पोटाला हात ठेवून बसलो. किती ह्या आजाराचं भयान वास्तव्य, किती भीती, किती दडपण. नुसतं स्वॅप टेस्टचे अधिकारी आपल्या सगळ्या फॅमिली मेंबरची स्वॅप टेस्ट करणार हे ऐकूनच आम्ही सगळे गार झालो होतो. गार ह्याच्यासाठी झालो की आता परत सगळ्यांची स्वॅप टेस्ट होणार, त्याच्यामध्ये परत चिंता, परत कोणाचे पॉझिटिव्ह, परत कोणाचे निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह झाले तर परत अजून कोणाला ऍडमिशन, परत त्याची धावपळ कशी करणार. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही इतके गुरफटून गेलो होतो, इतके त्याच्यामध्ये आम्ही डीप गेलो होतो की समजत नव्हतं. त्या जेवणावरनं आम्ही कसं बसं ते अन्न आम्ही संपवलं, आम्ही उठलो. बरं, आता ते स्वॅप टेस्ट करायला जाणार कोण तर मीच घरच्यांना म्हटलं की बाबा रे, पहिलं मी, माझा 4 वर्षाचा मुलगा, माझी आई आणि माझा पुतण्या ओबेद, असे आम्ही 4 जणांनी म्हटलं की बाबा आम्ही 4 पहिली स्वॅप टेस्ट करतो आणि उरलेले फॅमिली मेंबर आपण नंतर त्याची स्वॅप टेस्ट करू. आम्ही आल्याच्या नंतर तुम्ही स्वॅप टेस्ट करा. तर आम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर परत स्वॅप टेस्ट कशी करतात हेही माहीत नव्हतं. ते असं ऐकून होतं की फक्त ते घशामध्ये हे करतात, नाकात हे करतात. त्या भीती ते तिथे जाऊपर्यंत आमच्या शरीराचा थरकाप होत होता. आम्ही त्या ठिकाणी बसलो. पहिला माझ्या मुलाची केली, माझी केली, माझ्या मम्मीची केली, त्याच्यानंतर ओबेदची केली स्वॅप टेस्ट. आणि आम्ही नंतर परत क्वारंटाईन सेंटरमध्ये आलो. आणि भावाची फॅमिली, मग त्याची मिसेस आणि त्याची लेकरं, असे ते 4 जण गेले. बरं, ते सुद्धा जाताना सुद्धा हालेलुया 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 प्रार्थना करतायत, देवाला धन्यवाद देत आहेत. इतकी तुम्हाला सांगतो, इतकी वाईट स्थिती होती. पण त्या वाईट स्थितीमध्ये सुद्धा खरंच देव आठवतो आणि आठवायलाच पाहिजे. कारण खरंच आजाराचं एवढं जर भीती वाटते, या विषाणूची एवढी भय आहे, तर एक गोष्ट की देवाचं भय किती बाळगायला पाहिजे हाही एक मनात प्रश्न उपस्थित होतो. कारण देवाचं भय म्हणजे आयुष्य वाढवतं, देवाचं भय ज्ञान देतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार विसर पडतो देवाच्या भयाचा, देवाच्या प्रीतीचा.
आणि ज्यावेळेस संकटात सापडतो, ज्यावेळेस अशा स्थितीमध्ये सापडतो की त्यावेळेस आपल्याला देव फार प्रकर्षाने त्याची जाणीव होते, देवाला त्याचा धावा करतो, आठवतो. निश्चित देव इतका दयाळू आहे. विलाप गीतामध्ये देवाचं वचन सांगतं 3:22 मध्ये की आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ त्याची दया होय, कारण त्याच्या करुणेमध्ये कधी खंड पडत नाही. आणि खरंच देवाची दया होती, आज आम्ही भस्म झालो नाही. त्याची दया, त्याची करुणा आज आमच्यावरती आहे, होती आणि इथून पुढे राहील. मग भाऊ आणि भावाची फॅमिली गेली, तो तिथे स्वॅब टेस्ट करायला गेला, त्याने स्वॅब टेस्ट केली. स्वॅब टेस्ट करणाऱ्याच्या जो करणारा होता त्यालाच अगोदर सांगितलं की बाबा आमचा घसा दुखत नाही, आमचं हे होत नाही, आम्हाला सर्दी नाही, म्हणजे इंटिमेशन देऊन ठेवलं की आम्ही सगळे व्यवस्थित आहोत, ओके आहोत. मी सांगितलं बाबा मला काही त्रास वगैरे होत नाही. आणि त्याच्यानंतर बरं तिथं करायचं काय की जरा इतकी सायकोलॉजी झाली होती त्या ठिकाणी, सारखं गरम पाणी पिणं. माझी तर इतकी भयानक स्थिती सायकोलॉजी झाली होती की गरम पाणी, त्याच्यात हळद टाका, मग ही उकळतं पाणी प्या, अजून विविध प्रकार करा, त्याच्यानंतर त्या टॅबलेट्स खा. असं सगळं चालू होतं. लहान लेकरं सुद्धा डॅडा गरम, कधी आयुष्यात आम्ही गरम पाणी कोणीच प्यायलो नसेल, इतकं उकळ थोडं गरम पाणी चटका देणार, घशाला चटके लागतात तरी पण ते प्यावं लागायचं. कोणी म्हणतं हळदीमध्ये दूध टाकून प्या, कोणी म्हणतं पाण्यामध्ये हळद टाका म्हणजे इन्फेक्शन जाईल. हे सगळे प्रयोग आम्ही त्या 6 दिवसामध्ये सगळे करून बघितले, सगळं काय. पण देवाची दया की देवाने आम्हाला सुरक्षित ठेवलं. पण स्वॅब टेस्ट केल्याच्या नंतर आम्ही सगळे परत आलो तर शरीराने जिवंत होतं, पण एकदम असं खच्चीकरण झालं होतं की परत आता पुढचं दुसऱ्या दिवशीचं काय. परत ते 24 तास आम्ही नुसतं त्या ठिकाणी बसलो होतो की बाबा आता या पुढच्या 24 तासामध्ये काय होणार आहे. ते संपूर्ण दुपार गेली, रात्र गेली. रात्री कोणाला झोप येत नव्हती. जो तो आपापल्याने प्रत्येकाने एक एक पोझिशन घेतली होती. सगळेजण एकेका पोझिशनवरतीच बसले होते. आनंद, 2 गोष्टी, इंजेक्शन मिळालं त्याचा आनंद झाला होता, एंजल बरी झाली त्याचा आनंद झाला होता. 2 टेस्ट, एक टेस्ट निगेटिव्ह आली, देवाने ह्याच्यातनं बाहेर काढलं. बरं आता परत काय, पण आता एवढ्या फॅमिली मेंबरचे स्वॅब टेस्ट झाली, आता कोणाची आली तर मग परत कोणाचं हॉस्पिटलायझेशन झालं तर, हे सगळे प्रश्न त्या प्रश्नामुळे आम्ही इतके गार होऊन गेलो होतो की परत आपापली एक सिटिंग पोझिशन पकडली. कोण कोणाशी संवाद साधत नव्हतं, बोलत नव्हतं, काय करायचं काय कळत नव्हतं. परत आमची फॅमिली प्रेयर त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये सुद्धा आम्ही नित्य नियमाने करायचो. देवाला धन्यवाद दिले, प्रार्थना केली की देवा इथपर्यंत तू आम्हाला तारलं, इथपर्यंत तू आम्हाला वाचवलं, आता इथून पुढे पण तू आम्हाला वाचव, अशी तुझ्याकडे प्रार्थना करतो. एक देवाचं वचन त्याही ठिकाणी नीतिसूत्र 11:4 मध्ये धार्मिकता मृत्यूपासून सोडवते. देवाला हे वचन क्लेम केलं. देवा तुला धन्यवाद देतो की आम्ही धार्मिक लोक आहेत, तू धार्मिकांचा मृत्यू पास चुकवतो, वडिलांचा सुद्धा तू मृत्यू पास चुकवणार आहे, कारण ते तुझे सेवक आहेत आणि आम्हाला या परिस्थितीतनं तू बाहेर काढ, अशी आम्ही प्रार्थना केली. झोपलो आणि सकाळी परत उठलो. आता सकाळी उठल्यानंतर परत डोक्यातलं ते चक्र चालू होतं, स्वॅब टेस्टचा रिपोर्ट काय असेल. उठल्यानंतर आम्ही आमचं ब्रेकफास्ट वगैरे सगळं केलं, हे केलं, सगळं केलं. 2:30 ते 3च्या आसपास परत आम्हाला फोन आला. फोन आल्याच्या नंतर मिसेसचाच फोन आला. आता फोन काय असेल ही एक भीती होती. आणि फोन ज्यावेळेस आल्याच्या नंतर तिने सांगितलं की देवाच्या कृपेने देवाने आपली प्रार्थना ऐकली, आपल्या फॅमिली मेंबरला कोणालाही कोणीही पॉझिटिव्ह नाही, सगळे जण निगेटिव्ह आहेत. आम्ही तिथेच अक्षरशः त्या फ्लॅटमध्ये आमचा आनंद जो कोणी बघितला असता तर खरंच आमच्या आनंदामध्ये अजून तुम्ही नाचला असता. आम्ही सगळेजण तिकडे जोर जोरात ओरडत होतो, हालेलुया, धन्यवाद, नाचलो. अक्षरशः देवाला इतके धन्यवाद दिले की देवा तू किती महान आहे, देवा तू किती आमच्यावर प्रेम करतो. इतक्या भयानक स्थितीमधनं 12 फॅमिली मेंबर असताना सुद्धा कोणाच्या केसाला सुद्धा तू धक्का लावू दिला नाही. अक्षरशः ते लहान लेकरं पप्पांच्या अंगा खांद्यावर खेळायचे, त्या ठिकाणी जायचे, आम्ही सगळे आजूबाजूला होतो. मनात एक विचार येऊन गेला की देवा एवढं सगळं असताना सुद्धा तू आमचा जीव, आमचा आत्मा, आमचं शरीर, आमचं सगळं तू सुखरूप ठेवलंस. ऐकून होतो की ज्यावेळेस एखादा माणूस ज्यावेळेस 2, 3, 4 मीटरवरती असायचा माहीत नसायचं, पण जर तुम्हाला समजलं की तो कोविड पॉझिटिव्ह आहे तर 2 आणि 4 फूट लांब गेल्याशिवाय कोणी जात नसायचं. आम्ही विचार करायचो आम्ही तर पप्पांच्या अवतीभोवती होतो. पण देवाला धन्यवाद देतो की देवाने अक्षरशः आम्हाला सुरक्षित ठेवलं.
इतके आम्ही खरंच देवाचे फार उपकार आहेत त्याही स्थितीमध्ये. आणि हे सगळं होत असताना सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या नंतर फक्त एक टेस्ट मात्र राहिली होती आणि ती म्हणजे माझ्या मिसेसची, कारण ती एंजल बरोबर वाडी हॉस्पिटलला होती. आमच्या सगळ्या फॅमिली मेंबर्सचे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह होते आणि वडिलांचं सुद्धा स्वॅब टेस्ट होणार होतं. डॉक्टरांचा फोन आला, आमचे जावई त्यांच्या सतत संपर्कात होते. आम्ही प्रत्येकाला एक वाटून दिलं होतं की कोणी काय करायचं. ते डॉक्टरांची कन्सर्न आमचे जावई करायचे. धावपळ, माझी मिसेस, विराज आणि मी, आम्ही सगळे धावपळीमध्ये असायचो. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की त्यांची स्थिती चांगली आहे, स्टेबल आहेत, व्यवस्थित सुधारत आहेत. आपण कदाचित त्यांना डिस्चार्ज सुद्धा करणार आहोत, पण 15 तारखेला असं सांगण्यात आलं की आपण त्यांची स्वॅब टेस्ट करणार आहोत पप्पांची. मग आता पप्पांच्या स्वॅब टेस्टसाठी परत एकदा प्रार्थना, देवाला म्हटलं, देवा आता इतकं तू आम्हाला या प्रसंगातनं बाहेर आणलं, तर पप्पांची सुद्धा टेस्ट निगेटिव्ह येऊ दे. आणि खरंच कारण एक त्या गोष्टीसाठी की ती कशी होणार आहे ह्या गोष्टीसाठी तब्बल 24 तास वाट बघायला लागत होती. पप्पांची सुद्धा केली. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला की त्यांची सुद्धा टेस्ट निगेटिव्ह आली. आम्ही खरंच देवाला धन्यवाद दिले की देवा तू आम्हाला प्रत्येकाला इतकं सुरक्षित ठेवलं. कारण आम्ही न्यूज ऐकल्या, आम्ही अनेक गोष्टी आमच्या कानावर पडत होत्या की झारखंड या ठिकाणी, रांची या ठिकाणी, एका बहिणीने मला सांगितलं की बदलापूर या ठिकाणी एका कुटुंबातल्या व्यक्ती झाला 4 माणसं दगावले. रांची या ठिकाणी सुद्धा, झारखंड या ठिकाणी सुद्धा अख्खा परिवार मृत्युमुखी पडलं. अनेक लोक एकाला झाले की कुटुंब, अनेक सेलिब्रिटीज आपण सुद्धा बघतो की ज्यांनी ऍडव्हर्टाईज केल्या की साबणाने हात धुतले पाहिजेत, हात नाकाजवळ नेलं नाही पाहिजे, अशा ऍड त्यांनी प्रमोट केल्या. त्यांच्या घरामध्ये सुद्धा, त्यांची घरं एवढी मोठी असताना सुद्धा त्यांच्या फॅमिली मेंबरला कोरोना पॉझिटिव्ह झाला. मी ज्या घरामध्ये राहतो ते 180 स्क्वेअर फूटचं घर आहे आणि आमचे 10 ते 11 फॅमिली मेंबर आहेत. अशाही स्थितीमध्ये देवाने आम्हाला इतकं सुरक्षित ठेवलं. आमचा जीव आणि आमचा आत्मा सुरक्षित ठेवला. तो आजार, ती व्याधी, ती तंबूजवळ आमच्या येऊ दिली नाही. त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. खरंच ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत असताना पप्पांना डिस्चार्ज सुद्धा मिळाला. 16 तारखेला ते घरी आले. ज्यावेळेस त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यावेळेस आम्ही सतत संपर्कात होतो की डिस्चार्ज डॉक्टर कधी मिळणार. अखेर फायनल 16 तारखेला दुपारी आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. त्यांचा जो आवाज जो खालावलेला होता, बोलता येत नव्हतं. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मी त्यांचे रिपोर्ट ज्यावेळेस घेऊन आलो हॉस्पिटलमधनं आणि ज्यावेळेस डॉक्टरांना विचारलं आणि ज्यावेळेस रिपोर्ट बघितले, इतकी वाईट अवस्था होती पप्पांची, इतकी क्रिटिकल अवस्था होती. मराठी भाषेत जर म्हटलं तर अक्षरशः वरून स्पर्श करून आले असं म्हणता येईल. फार सगळं काही चांगलं नव्हतं, पण अशाही स्थितीमध्ये धार्मिकाचा मृत्यूपाश सोडवणारा परमेश्वर आहे. धार्मिकाला संकटातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे आणि त्याची प्रचिती आम्हाला त्या संपूर्ण 15 दिवसामध्ये आम्हाला देव दाखवत होता. पप्पांना डिस्चार्ज मिळाला. आम्हाला वाटलं नव्हतं की इतक्या कठीण स्थितीमध्ये जवळजवळ 7 ते 8-9 दिवसामध्येच वडील डिस्चार्ज होऊन आले आणि आम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये होतो. आम्ही 7व्या दिवशी आम्ही घरात आलो. ही फार मोठी टेस्टमनी आहे देवाच्या लोकांना, कारण खरंच देवाचं महत्व आपल्या आयुष्यात फार महत्व आहे. देव असणं किती गरजेचं आहे, देवामध्ये चालणं किती गरजेचं, धार्मिकता टिकून ठेवणं किती गरजेचं आहे. आणि जर आपल्या जीवनात जर येशू नसेल तर आपलं जीवन किती भयानक असेल, ते किती कोरडं असेल याचं तुम्ही वास्तव चित्रण करू शकता. आणि त्याची प्रचिती आम्हाला या संपूर्ण 7 ते 8 दिवसामध्ये आली. फार मोठी साक्ष आहे की लोक 15-15 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत, पेशंट 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये आहेत. वडिलांना 9व्या दिवशी घरी आले आणि आम्ही 6व्या-7व्या दिवशी आम्ही क्वारंटाईन सेंटरमधून घरी आलो. देवाच्या नावाला धन्यवाद दिले. देवा तू इतके फार मोठे उपकार केलेस. आणि हे सगळं, ही साक्ष अशासाठी आहे की खरंच देव म्हणतो की भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. आणि हे सगळं होत असताना देवाने एक गोष्ट जाणवली माझ्या जीवनामध्ये स्पेशली, कारण देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस मी पीडित झालो त्याच्यामुळे बरं झालं, कारण मी तुझे नियम शिकलो.
काही गोष्टी होतात, त्या काही गोष्टीतून आपण शिकतो आणि देवाला मी धन्यवाद देतो की खरंच आम्ही पीडित झालो, आम्ही त्या संकटामध्ये गेलो, पण देवाचं वचन सांगतं की आम्ही त्याही स्थितीमधनं आम्ही तुझे नियम शिकलो आणि देवाला धन्यवाद देतो. आम्ही ह्या स्थितीमधनं त्याने आम्हाला बाहेर काढलं. मी तुम्हाला आज या साक्षीद्वारे एनकरेज करतो की या विषाणूबद्दल, या आजाराबद्दल इतकी भीती आहे. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस एखाद्याला कोविड आजार होतो त्यावेळेस सारखे हात धुवावे लागतात, स्वतःला जपलं जावं लागतं. कुठून बाहेरून आलो आपण एवढं कधी करत नव्हतं, पण आता भरपूर करायला लागलोय. एखाद्या पेशंटच्या संपर्कात आलो तर आपल्याला किती टेन्शन येतं. मग मी देवाला म्हटलं ह्या आजाराविषयी आपण इतकं लक्ष केंद्रित करतो, पण ज्यावेळेस स्तोत्रामध्ये ज्यावेळेस देवाचं वचन सांगतं की धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही आणि पापीजनांच्या मार्गात पाऊल घालीत नाही, तर परमेश्वराच्या शास्त्रात रमतो. आपल्याला सुद्धा तेच करायचं आहे की ज्यावेळेस हे पाप विरहित जीवन जगता आलं पाहिजे. कारण ज्यावेळेस त्या कोविड वॉर्डमध्ये एक बघितलं की ज्यावेळेस एखाद्या पेशंटला न्यायचे त्यावेळेस आयसोलेशन करायचे, चांगला रुग्ण त्यावेळेस नेत नसायचे. का? कारण एखाद्या चांगला रुग्ण त्या कोविडमध्ये गेला तर त्याला सुद्धा ते आजार होऊ शकतं. मला असं वाटतं की धार्मिकता ही टिकून ठेवायला हवी. पापविरहित जीवन हे जगायला आता शिकलं पाहिजे, त्याचीच आवश्यकता आहे. आणि मी तुम्हाला एनकरेज करतो की जर ह्या गोष्टी आपण बघतो की बाबा तो आजार आपल्याला होऊ नये म्हणून याची काळजी घेतो, तर पाप आपल्या शरीराला, कारण आपलं मंदिर, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे. करंथीकराच्या पत्रामध्ये, पहिल्या पत्रामध्ये 3:16 मध्ये जर तुम्ही बघितलं की हे जे शरीर आहे ते पवित्र मंदिर आहे, हे किती जपणं फार महत्वाचं आहे. हे जपलं पाहिजे, पाप विरहित जीवन जगता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं, मी तुम्हाला एनकरेज करतो की ह्या आजाराचं जेवढं आपण मनावरती घेतलंय, हा आजार जेवढा आपण भयान स्थिती आपल्या डोळ्यासमोर येते, आणि मला असं वाटतं की आपण आता स्वतःला या पापापासून दूर ठेवू, या पापापासून स्वतःला अलिप्त ठेवू. आणि खात्री आहे की देव ह्या गोष्टी निश्चितच करणार आहे. ह्या गोष्टी करत असताना फार एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस ह्या गोष्टी करत असताना 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. 2 महत्वाच्या गोष्टी अशासाठी की आयुष्य माणसाचं आज न उद्या कधीतरी संपणार आहे, कधीतरी मृत्यू आहे, पण मृत्यूनंतरचं काय, ह्या गोष्टींचं चिंतन आणि मनन फार गरजेचं आहे. आणि मला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगेन की नरकाची भीती, तिथं दात खाणं, रडणं आहे, शोक आहे, आकांत आहे, सगळ्या गोष्टी भयानक आहे. आजाराची पृथ्वीवरची एवढी भयानकता आज पृथ्वीवर पसरली आहे, तर नरकाची भीती आणि देवाच्या भयाची भीती आपल्याला का वाटत नाही? देवाची भीती वाटणं फार महत्वाचं आहे. देवाच्या आज्ञेमध्ये राहणं फार महत्वाचं आहे. देवाच्या प्रीतीमध्ये राहणं फार महत्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी, हे वचन बघत असताना 2 प्रगटीकरण 21:8, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, प्रगटीकरण 20:15 ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून वाचा. या ठिकाणी तुम्हाला मी दाखले देतो. मत्तयाच्या पुस्तकामध्ये 7:24 आणि मत्तयाच्या पुस्तकामध्ये 15 ते 1 ते 13 वचन. हे वचन फार महत्वाचं आहे देवाच्या लोकांना, कारण हे वचन ज्यावेळेस वाचत असताना मत्तयाचं पुस्तक 25:1 ते 13 हे वचन सगळ्यांच्या परिचित आहे, सगळ्यांनी वाचलेलं आहे. संडे स्कूलमध्ये सुद्धा ह्या ह्या गोष्ट सांगितलेली आहे. 10 कुमारिकेचा दृष्टांत आहे. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस ही परिस्थिती वाचत असताना देवाने मला ह्या 2 वचनातनं स्पेसिफिक बोलण्यासाठी सांगितलं. फार महत्वाचं आहे की आपल्याला 2 स्वभाव महत्वाचे आहेत, एक तर सुज्ञ होणं किंवा मूर्ख आपल्याला व्हायचं आहे का सुज्ञ व्हायचं आहे, ह्या गोष्टींचा आपल्याला याची निवड करायची आहे. आणि हा जो दाखला आहे, हे देववचन आपल्याला ह्याच गोष्टीविषयी सांगतं की ज्या 10 कुमारी होत्या त्याच्यामधल्या 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. मी हा संपूर्ण शास्त्रपाठ वाचत नाही, तुम्ही त्याच्यावर मनन करू शकता. पण काही गोष्टी मला जास्त ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, त्या म्हणजे ह्या की त्यावेळेस त्या 10 कुमारी होत्या, त्या 5 कुमारी ज्यावेळेस होत्या त्यावेळेस वराला सामोरं जायच्या होत्या. त्यावेळेस त्या 10 जणांनी तयारी केली होती. तयारी करताना
10 जणींनी केली होती, पण त्याच्यातल्या बायबल रेकॉर्ड करते की 5 शहाण्या होत्या आणि 5 मूर्ख होत्या. त्या 5 ज्या शहाण्या होत्या त्यांनी काय केलं होतं की त्यांनी तेल घेतलं होतं आणि तेल घेतलं, दिवा घेतला होता आणि दिव्याबरोबर तेल सुद्धा घेतलं होतं. पण त्या मूर्ख होत्या, त्यांनी काय केलं होतं की त्यांनी दिवा घेतला होता पण त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतलं नव्हतं. आणि मला असं वाटतं की वाट तर त्या 10 जणींनी बघितली त्या वराची. मध्यरात्री झाली. मध्यरात्री झाल्याच्या नंतर त्या झोपी गेल्या. पण ज्यावेळेस सांगितलं की वर येत आहे आणि त्या ज्यावेळेस उठल्या त्यावेळेस मात्र ज्यांच्याकडे तेल होतं त्यांनी त्यांचे दिवे ते सतत पेटलेले होते, पण ज्यांच्याकडे जे दिवे नव्हते, तेल नव्हतं, त्यांची धावाधाव पळापळ झाली. त्यांनी त्यांना त्या कुमारिकांना म्हटलं, त्या शून्य कुमारिकांना, तुमच्यातलं तेल आम्हाला देता का? त्यांनी म्हटलं की ते आम्हालाही पुरणार नाही, ते तुम्हालाही पुरेसं होणार नाही, म्हणून जे तेल विकणारे आहेत त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही जा. तर तिथेही त्यांना ज्यावेळेस ते देण्यासाठी गेल्या त्यावेळेस त्यांना ते तेल मिळालं नाही आणि तो वर आला. आणि वर आल्याच्या नंतर ज्या तयार होत्या त्यावेळेस त्यांना देवाने प्रथम प्राधान्य दिलं. ह्या गोष्टीच्या दाखल्याविषयी मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की बाबांनो, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं की बाबा पश्चाताप करा, तयार व्हा. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि तयारी तर त्यांनी सगळीच केली होती आणि तयारी अशी केली होती की त्या अर्धवट तयारी होती. पण ज्या शहाण्या कुमारिका होत्या त्यांनी उत्तम तयारी केली. त्यांनी दिवा सुद्धा घेतला, दिव्याबरोबर तेलही घेतलं. आणि आपल्याला ख्रिस्ती जीवन जगताना ना अर्धवट तयारी नकोय प्रियांनो, तर आपल्याला पूर्ण तयारी पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टींची तयारी पाहिजे. कारण ज्यावेळेस ख्रिस्ती जीवन जगतो त्यावेळेस सुरुवातीचे दिवस आपण खूप उत्साहित असतो, खूप प्रोत्साहित असतो. पण ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस क्लेश येतात, आपत्ती येते, छळवणूक होतो, अनेक गोष्टी येतात, निराशा येते, सगळ्या गोष्टी येतात, त्यावेळेस मात्र ह्या गोष्टीचा विसर पडतो. त्या कुमारिकेच्या बाबतीत पण सुद्धा असंच झालं असेल. कदाचित त्यांनी दुर्लक्ष केलं, त्या मूर्ख कुमारिकांनी कदाचित त्यांनी दुर्लक्ष केलं, कदाचित त्यांनी आळसपणा केला, त्यांना कदाचित त्यांचं महत्व वाटलं नव्हतं. आणि म्हणून ज्या गोष्टी ख्रिस्ती जीवनामध्ये हव्या होत्या त्याच गोष्टी त्यांनी केल्या नाही, कारण त्यांनी तेलच घेतलं नव्हतं. पण ज्या शहाण्या होत्या त्यांनी मात्र तेल घेतलं होतं. आणि मला असं वाटतं की हीच गोष्ट फार महत्वाची आहे. कारण देवाचं वचन सांगतं की आत्म्याला विझवू देऊ नका. कारण ज्यावेळेस तेल कशासाठी घेतलं, कारण तो दिवा जळण्यासाठी, ते इंधन घेतलं होतं, कारण सतत ती ज्योत जळण्यासाठी. आणि जर हा आत्मा आहे तर देवाचं वचन सांगतं की ह्या आत्म्याला सुद्धा विझवू देऊ नका. आणि हीच गोष्ट ख्रिस्ती जीवन जगणाऱ्यांनी केली पाहिजे की सगळ्या प्रसंगातनं आपल्याला जायचं आहे, पण आत्म्याला विझवू देऊ नका. आणि आपल्याला त्या 5 शहाण्या शून्य कुमारी सारखं बनायचंय. सतत तयारी ठेवणं फार महत्वाचं आहे. सतत देव कधी येईल हे कोणालाच माहित नाही, पुत्राला माहित नाही, पण त्याच्यासाठी तयारी फार महत्वाची आहे. प्रत्येक क्षणाची तयारी महत्वाची आहे. देवामध्ये राहण्याची गरज आहे. आपण जर बघितलं ज्यावेळेस मत्थ्याचं पुस्तक 7 आणि 24 हे वचन मी तुमच्यासाठी वाचतोय. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वाळूवर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हा एक महत्वाचा एक दाखला आहे मत्थ्याच्या पुस्तकामधला 7:24. आणि दुसरं मी एक दाखला सांगितला होता, तो म्हणजे मत्थ्याच्या पुस्तकामधला 25:1-13 10 कुमारिकाचा दृष्टांत. याही ठिकाणी सुज्ञ आणि मूर्ख आपल्याला 2 ऑप्शन आहेत, काय बनायचे आपल्याला ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवन जगताना. आणि जर सुज्ञ आहोत तर खरंच देवाच्या वचनाप्रमाणे आपल्याला चाललं पाहिजे. आपल्या पाया ख्रिस्ती म्हटलेल्या खडकावरती ठेवला पाहिजे. हे जीवन जगताना अनेक वादळ येतील, अनेक संकट येतील, पण जर आपला पाया जर ख्रिस्तामध्ये आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आहे,
तर कशाचीही चिंता करू नका. आणि म्हणूनच फार महत्वाचं एक वचन आहे. मग यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. देवाचं वचन ऐकून ते वागणं फार महत्वाचं आहे आणि आपल्याला सुज्ञ बनायचं आहे. त्याचप्रमाणे 10 कुमारिकांच्या दृष्टांतामध्ये त्यांनी तयारी मात्र ठेवली, पण अर्धवट तयारी नको, पूर्ण तयारीनिशी आपल्याला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे. ह्या 2 दृष्टांतानंतर एक फार आणखीन एक महत्वाचं वचन मत्तयाच्या पुस्तकामध्ये 4:17 देवाचं वचन सांगतं की तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. येशू सांगतोय तेव्हापासून, मत्तय 4:17 देवाचं वचन सांगतं की तेव्हापासून येशू घोषणा करून सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, एक महत्वाची प्रार्थना करतो, महत्वाचं यावेळेस तुम्हाला एनकरेज करतो की बाबांनो पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे. येशू सुद्धा तेच सांगतोय की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. माझ्या लहानपणी मी ज्यावेळेस संडे स्कूलला जायचो त्यावेळेस आम्हाला संडे स्कूलमध्ये शिकवायचं की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे, येशूचं येणं फार जवळ आहे. आज वयाचं 42 वर्ष आहे. मी म्हणतोय नेमकं कधी तो प्रसंग येईल, कारण लहानपणापासून तर मी तेच ऐकतोय की पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. येशू सुद्धा त्यावेळेस सांगत होता की बाबांनो पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. ख्रिस्ती जीवन जगताना आपल्याला 2 दाखले फार महत्वाचे आहेत. देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे राहण्यासाठी, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती आपल्या पाया भक्कम ठेवण्यासाठी, सुज्ञ होण्यासाठी. आणि दुसरं महत्वाचं, जसं त्या मत्तय 25 10 कुमारिकेचा दृष्टांत ऐकला, त्या 5 सुज्ञ स्त्रियांसारखं राहिलं पाहिजे. कधीही आपली तयारी असली पाहिजे, प्रिपेअर पाहिजे. आणि असं नको व्हायला की ज्यावेळेस देव येईल त्यावेळेस आपली हालचाल सुरू होईल. आणि ख्रिस्ती जीवन जगताना आता एक गोष्ट करा की पाप विरहित जीवन जगता आलं पाहिजे. मी एनकरेज करतो की हे जीवन जगताना ज्या जुन्या गोष्टी आपल्याला आहेत, ज्या जुन्या गोष्टी आपल्याला अजूनपर्यंत आपल्या शरीराचा एक अशक्तपणाचा भाग बनलाय, त्या सगळ्या काढून टाका. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथेच ठेवून जायच्या आहेत. जर तुमचं ख्रिस्ती जीवन जर परीक्षण करायचं असेल तर स्वतःचं आत्मपरीक्षण करा, कारण देवाचं वचन सांगतं की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? स्वतःच्या चुका ह्या स्वतःलाच दिसल्या पाहिजेत. मी एनकरेज करतो, मी तुम्हाला प्रोत्साहन करतो की आज तुम्ही प्रार्थना करा, गुडघ्यावर जा, देवा मी पश्चाताप करतो, माझी क्षमा कर. ही एक संधी आहे. देव आज इतकी महामारी आहे, मी तुम्हाला उत्साहित करतो. या महामारीच्या स्थितीमध्ये सुद्धा देवाने आपला जीव, आत्मा, प्राण सुरक्षित या पृथ्वीवरती ठेवलाय. वेळ कधी येईल सांगता येत नाही, पण तयारी फार महत्वाची आहे, प्रिपरेशन फार महत्वाचं आहे. आत्म्यामध्ये जीवन जगणं, आत्म्याला विजू न देणं हे फार महत्वाचं आहे. आणि ही गोष्ट करत असताना कोणी तुमची निंदा केली असेल, छळ केला असेल, कोणाबरोबर तुमचे रिलेशन चांगले नसतील, अजूनही तुम्ही ख्रिस्ती जीवन जगताय पण अजूनही तुमच्यामध्ये त्याच अशक्तपणाच्या गोष्टी आहेत, अजूनही तुम्ही 50-50 जीवन जगताय, कोणाचं सासूचं सुनेबरोबर, सुनेचं सासूबरोबर, सासऱ्याचं पटत नाही, मुलांचं आईवडिलांचं मुलाशी, चर्चमधल्या कलिसियांचं एकमेकांबरोबर, अनेक गोष्टींच्या अशक्तपणामध्ये आपण गुरफटून गेलेलो आहोत. प्रीती थंडावली आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. जुना स्वभाव आपल्याला तेच पाप करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. ही गोष्ट आहे की आज ह्या गोष्टी सोडून देण्याची, पापापासून दूर फिरण्याची, पापापासून वळण्याची आणि देवाच्या राज्यात ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती स्थिर उभं राहण्याची मी तुम्हाला प्रोत्साहित करतो, एनकरेज करतो. त्या 5 शहाण्या कुमारीसारखं बना, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती स्थिर व्हा, कारण ह्याच गोष्टी आपल्याला देवाच्या सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणाऱ्या आहेत. एक वचन वाचतो की पेत्राचं दुसरं पत्र 3रा अध्याय 8 ते 9 वचन. तरी प्रियजनो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की, पौल यावेळेस सांगतोय पेत्राच्या पत्रामध्ये की एक गोष्ट बाबांनो आता विसरू नका, प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहेत. फार महत्वाचं वचन आहे हे. वचन वाचल्यानं
च्या नंतर मला तेव्हा कळलं की आपण विचार करतो की बाबा प्रभूचं येणं कधी आहे, पश्चाताप करा. येशू तेव्हापासून सांगतोय आणि इथं त्याचं उत्तर मिळालं की प्रभूला एक दिवस 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्ष एक दिवसांसारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाकरता करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी देवाची इच्छा आहे. देवाच्या लोकांना देवाची इच्छा समजून घ्या, कारण पश्चाताप करा, कोणाचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. देव तुमचं आणि माझं अगदी धीराने संयमाने सहन करतोय, अजूनही चान्स आहे. जर संधी गेली तर मात्र त्या कोरोना पेशंट सारखं, जसा तो एकटाच त्या वॉर्डमध्ये ज्यावेळेस वडिलांना पॉझिटिव्ह झाला आणि ज्यावेळेस त्यांचा चेहरा मी बघितला की आता आपल्याला एकट्यालाच जावं लागणार, त्यांची जी रडकी स्थिती त्यांच्या चेहऱ्याची झाली होती ते बघून आम्ही सगळे रडलो की काय अवस्था आहे त्या वॉर्डमध्ये. तिथे नातेवाईक नाही, तिथे कोणी भेटू शकत नाही, तिथे कोणी जाऊ शकत नाही. ही एक संधी आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये श्वास आहे, जिवंत आहोत, संधी आहे. एकदा का संधी गेली तर मात्र पस्तावा होण्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काहीच राहणार नाही. आणि म्हणून पश्चाताप करा, देवाकडे वळा आणि रडा आपल्या स्वतःच्या जीवनासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या लेकरांसाठी. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे की देव आपल्यासाठी धीराने सहन करतो, कोणाचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. आणि खरंच देव आपल्या वचनाविषयी कधीच विलंब करत नाही. आणि तयार होणं फार महत्वाचं आहे. ती वेळ, ती घटका कोणालाच माहित नाही, पण कधी पण तयार होणं फार महत्वाचं आहे. आणखीन एक वचन मी सांगेन, आणि ते वचन सांगत असताना हे वचन आणखीन आपल्याला फार बोध करणारं हे वचन आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. योहानाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 17वं वचन. हे वचन सांगत असताना थोडं इथं लक्ष दिलं तर बरं होईल. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दृष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत, हे उघड आहे. फार महत्वाचं वचन आहे. या ठिकाणी देव या जगामध्ये न्याय निवाडा करण्यासाठी येशू आला नाही, तर येशूचं येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुमचा आणि माझा उद्धार व्हावा, तुमचं आणि माझं तारण व्हावं. कारण तो प्रसंग, तो न्यायाचा प्रसंग, तो न्याय निवाडाचा प्रसंग आपल्यावर येत नाही. जर आपण विश्वास ठेवत नाही तर आपला न्याय होऊन चुकला आहे. इतकं महत्वाचं ह्या वचनाकडे जरा गांभीर्याने आपण जर बघितलं, ह्या वचनामध्ये मनन केलं, तर देव प्रभू येशू या जगामध्ये येण्याचं कारण काय? तो आपल्या धीराने सहन करतो. तो आपल्याला संधी दिली आहे, तारणाची संधी दिली आहे, उद्धाराची संधी दिली आहे. तो आपल्या धीराने सहन करतो. तो सांगतोय की पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आलं आहे. आणि खरंच या सुंदर वचनातून, या सुंदर साक्षीतून देवाला धन्यवाद देतो की अनेक लोक ह्या साक्षीद्वारे, या वचनाद्वारे लोक गांभीर्याने विचार करतील, देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील, नव्याने देवाच्या राज्याकरता उभं राहतील आणि शुद्ध आणि पवित्रतेचं जीवन जगतील. एक वचन वाचतो आणि आपण नंतर बंद करू. इब्रिकराचं पत्र 9:27 मध्ये वचन सांगतं की ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. एफिस 5:16 मध्ये सांगतं की वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. आणि एक वचन फार महत्वाचं आहे, रोम 14:12 मध्ये, तर मग आपणातील प्रत्येक जण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देतील. हे वचन मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की नोट डाऊन करा. फार वेळ झालाय.
पण तरी माझी खात्री आहे की तुम्ही सगळेजण उत्साहित व्हाल, एनकरेज व्हाल. देवाला लाईटली घेऊ नका, देवाला गांभीर्याने घ्या, देवाचं भय गांभीर्याने घ्या, देवाच्या मार्गामध्ये चाला. कारण जी संधी या पृथ्वीवरती तुम्हाला आणि मला देवाने देऊ केली आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे, देवामध्ये स्थिर राहायचं आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरती स्थिर राहायचं आहे, त्या शहाण्या कुमारिकेसारखं व्हायचं आहे, सतत स्वतःला सावधान ठेवायचं आहे, सतत स्वतःला अलर्ट ठेवायचं आहे, सतत स्वतःला प्रिपेअर ठेवायचं आहे, सतत स्वतःला तयारीमध्ये ठेवायचं आहे. आणि शुद्धतेचं जीवन, पावित्र्याचं जीवन आपल्याला सतत जगायचं आहे. देव करो ही वचनं आशीर्वादित करो आणि देवाने परत एकदा अद्भुत रीतीने आमच्या कुटुंबाला, लोंढे कुटुंबाला सांभाळलं, या कठीण स्थितीतनं बाहेर काढलं आणि आमच्या चेहऱ्यावरती आनंद दिला. कारण प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, देवाचं वचन सांगतं. देव नक्कीच महान आहे आणि देवाची योजना आपल्या सगळ्यांच्या बाबतीत अतिशय महान आहे. म्हणून मी तुम्हाला परत एकदा उत्साहित करतो की संधी मात्र एकदाच आहे आणि त्या संधीचं सोनं सगळ्यांनी करायचं आहे. आणि माणसांना एकदा मरण आहे, पण या मरणाच्या नंतर काय, जर त्याची तयारी सार्वकालिक मरणामध्ये जायचं की सार्वकालिक जीवनामध्ये जायचं आहे, ह्याचा विचार करायला हवा. यासाठी देवामध्ये वाढत राहा, आत्म्याला विझू देऊ नका, वचनामध्ये वाढा, देवाच्या आज्ञा पालण्यामध्ये द्या. स्वतःचं शरीर, देवाचं पवित्र मंदिर शुद्ध कसं ठेवता येईल याच्याकडे प्रामुख्याने आपण लक्ष केंद्रित करू. देव करो ही वचनं आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू आणि सगळेजण डोळे बंद करतील. देवा तुला धन्यवाद देतो, तुझी उपकारस्तुती करतो या सुंदर साक्षीबद्दल, कारण अद्भुत रीतीने तू आम्हाला चालवलंस त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. संकटातून बाहेर काढलं त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्या चेहऱ्यावरती आनंद दिला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. पण प्रभूजी, ह्या पृथ्वी तलावरती आमचं जीवन क्षणभंगुर आहे, गवतासारखं आहे आणि स्वामीराजा सकाळी ते ताजतवानं असेल, पण संध्याकाळी ते सुकलेलं असू शकेल. पण देवा, ही एक संधी तू आम्हाला देऊ केलेली आहे आणि आम्हाला खरंच देवा सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच्यासाठी आम्हाला आमच्या मनाची, आमच्या शरीराची, आमच्या आत्म्याची तयारी ठेवायची आहे. सतत आणि सतत प्रभू येशू आम्हाला तुझ्यामध्ये वाढायचं आहे, तुझ्या सानिध्यामध्ये जगायचं आहे आणि तुझ्या वचनाचं आज्ञापालन करायचं आहे. तुझ्या वचनामध्ये आम्हाला राहायचं आहे प्रभू येशू. त्याच्यासाठी प्रभू येशू तू आमच्याशी बोल आणि प्रभूजी आमच्या देहाचा, आमच्या आत्म्याचा, आमच्या प्रत्येकाचा आत्म्याचा प्रभू येशू तुझ्या राज्याकरता उपयोग करून घे. आणि प्रभूजी पुन्हा एकदा सगळ्या तुझ्या दयेबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन.